जाता है आदर्श चषक धानेवली 2023-2024। खेल की शुरुआत ऑन फील्ड अंपायर मैदान में जा चुके हैं जय पवार और अजीम अब्दुल्ले। दोनों ओपनर भी बीच मैदान पे जा चुके हैं, सूरज फौजदार और करण निगूकर। और ये देखिए टेलीकास्ट सुपर से ऊपर 10 क्रिक लाइव। 10 क्रिक लाइव को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूलें ताकि तमाम अपडेट्स आए। अब तक 1,20,000 और लगभग 800 सामने से कमेंट्री बॉक्स और वीआईपी के सामने से दर्शकों से निवेदन है कि आप खड़े ना रहे प्लीज। अगर आप सीट पे बैठे हैं तो ठीक है। बैक टू क्रिकेट नाउ। वेलकम ऑल ऑफ यू। यू आर वाचिंग आदर्श कप धानेवली 2023 and 24 is going to be पवन केने ओपन दी बॉलिंग अटैक। इस पूरी स्पर्धा में पवन केने का जादू सर चढ़ के बोल रहा है, लेकिन सूरज फौजदार कमाल के खिलाड़ी हैं। पहली गेंद इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया सीधा पॉइंट पे, डायरेक्ट थ्रो भी लगा, लेकिन बहुत जल्दी अपनी क्रीज में पहुंच गए थे बैट्समैन करण निगूकर। देखिए क्या क्रिकेट हो रहा है, बहुत तेज स्क्वायर कट किया था, पॉइंट पे लाजवाब फील्डिंग और सीधा निशाना भी स्टंप पे लगा। अच्छा निर्णय अंपायर का, बहुत जल्दी अपनी क्रीज में पहुंच गए थे अंपायर जेपी का। 1 रन से खाता खुला यहाँ पर के 11 खार्डी का, खाता खुला सूरज फौजदार का। सौरभ मात्रे का आना बाकी है, बहुत ही जबरदस्त टच में इस सीजन में। चाहे क्रिकेट कहीं भी हो, सौरभ की बल्लेबाजी के चर्चे बहुत हैं। करण निगूकर इस मरतबा ऑन ड्राइव किया, आउटफील्ड में खिलाड़ी है लॉन्ग ऑन पे, एक से ज्यादा कुछ भी नहीं। मुकादम थे पीछे किशोर, 1 रन से 2 पे पहुंचा स्कोर। के 8383 कार्डी इस वक्त बल्लेबाजी कर रही है। ऑन द राइज, तीर की मानिंद खेला है, कोई मौका नहीं, गजब का शॉट, 4 रन। With the straight bat, couple of bounces cross the non-stop for 4. फुल टॉस गेंद, फिर इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं सूरज फौजदार। कहीं ना कहीं प्रेशर में आ चुके हैं और कपिल केने कुछ बात करने आए वहां पर पवन केने से। बढ़िया शुरुआत हम कहेंगे के 8383 खार्डी की। सूरज फौजदार बड़ा नाम है डोमोली में। इस मरतबा खींच के मारा है, फील्डर है, ओ माय गॉड, क्या छूटा, सपना टूटा वहां पर। किशोर मुकादम के हाथों से गेंद छिटक गई, हालांकि वेट एंड वॉच वाला शॉट था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी विकेट के। आई थिंक दिस इज द फ्लाइंग स्टार्ट। कल देर रात रनों की लूटमार मचाई थी के 8383 खार्डी ने, आज भी कुछ वहीं लग रहा है। कमाल के बल्लेबाजी इनके पास, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कोई मौका नहीं, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। पावर बैक स्ट्रोक प्लेड बैक करण निगूकर। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया
और स्कोर के 8383 खाड़ी का। पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन। व्हाट अ स्टार्ट, ड्रीम स्टार्ट। समीर भुईर और किशोर भुईर ने के 8383 खाड़ी के लिए इनाम रखा है। 3 गेंदों में अगर 3 सिक्सर आते हैं तो 1000 रुपये का इनाम। लेकिन शुरुआत बहुत ज़बरदस्त। आने वाले बल्लेबाजों में अगर मजबूत स्थिति में सौरभ मात्रे आ गए तो फिर गुरसई भी के लिए कयामत बर्पा कर देंगे। खेल की शुरुआत होती हुई अब धान्योली एंड से मरता क्या ना करता आना पड़ा भावेश पवार को। ये कमाल के खिलाड़ी है। इनको आप दिन में भी गेंद थमा दे और नींद में भी गेंद थमा दे तो वहीं गेंदबाजी करते हैं। भावेश पवार पहली गेंद स्विच हिट किया, फ्लाई स्लिप पे खिलाड़ी रोहन, कोई रन नहीं। रोहन भी जबरदस्त, बहुत तगड़े हैं लेकिन फील्डिंग बहुत लाजवाब करते हैं। स्कोर है इस वक्त 15 रन बिना किसी विकेट के। भावेश पवार जड़ में गेंद, आजकल यॉर्कर किंग बने हुए हैं। जिस तरह टो क्रैशर गेंदबाजी कर रहे हैं। लेग बाय का इशारा, 1 रन से स्कोर 16 पे पहुंचा। रन आना जरूरी है, रन कैसे आ रहे हैं जरूरी नहीं, क्योंकि पूरा पेमेंट मिलना चाहिए, चाहे फोन पे से मिले चाहे गूगल पे से। भावेश पवार कटर थी घुमाती हुई पहुंची बैट्समैन को। काफी जबरदस्त गेंद थी, विकेटों के पीछे जाके ज्यादा स्विंग हुई थी। बढ़िया निर्णय अंपायर का, बल्ले के करीब से गेंद गई थी। अंपायर जेपी है वहां। इस मरतबा फुल पे लिया है, इनफील्ड के ऊपर से टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, 4 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं दोनों खिलाड़ी, करण निंगुलकर और सूरज फौजदार। बल्लेबाजी की फौज लेके पहुंचे हैं सूरज फौजदार। भावेश पवार फिर कटर, ये कमाल की गेंद रहती है उनकी। बल्लेबाज समझ ही नहीं पाता है कि कौन सी गेंद धीमी आएंगी और कौन सी तेज, इसीलिए इन्हें हर फन मौला खिलाड़ी कहा जाता है। भावेश पवार फिर कटर थी, फिर बीट किया तो 2 ओवर की समाप्ति और रन बने 20 बिना किसी विकेट के। के 8383 खाड़ी। एक चौका लगने के बावजूद 4 ही रन खर्च किए, एक लेग बाय का। देखना है कि 2 ओवर की समाप्ति पे रन 20 बने और अगर 5 ओवर में स्कोर 60 के करीब जाता है तो फिर एक अच्छा मैच होगा। इतिहास रचा है 2023 और 24 में, नए साल में ये अलग ही तोहफा दिया है धान्योली वालों ने टेनिस क्रिकेट को। हवा भले से नहीं चल रही है लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई आदर्श चषक धान्योली की। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में एक और परिवर्तन, किशोर मुकादम आए, कमाल की स्कोरिंग की है हमारे तमाम स्कोरर ने, स्पेशली बालचंद्र भुईर और उनके तमाम साथियों ने। अहमद माली, 10 क्रिक छाया हुआ है इस वक्त इस इलाके में।
क्या मुकादम छाएंगे? पहली गेंद स्लॉक करने की कोशिश, टर्न होकर चली गई विकेट कीपर के पास। क्रॉस बैटेड खेलना चाहते थे सूरज फौजदार। पिछली 3 गेंदें डॉट खेली है उन्होंने। किशोर मुकादम फ्लाइट दिया, फिर आरे बल्ले की कोशिश, सही कॉल है वहां पर बल्लेबाज की। बाई का रन आता हुआ करण निंगुलकर ने स्ट्राइक अपने हाथ में लिया है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 21 रन बिना किसी विकेट के। के 8383 कार्डी। किशोर मुकादम अभी तक तो 2 गेंदों में था काफी दम। फिर स्लॉक करने की कोशिश, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना, इस तरह की गेंदबाजी कर रहे हैं किशोर मुकादम। कमाल की बॉलिंग हो रही है, मानो कोई कॉइन है जिस पे पिचअप कर रहे हैं किशोर मुकादम। भावेश पवार उनके पास आए हैं। ये कान मंत्र अलग ही कुछ है। इक्कीस रन बिना किसी विकेट के। किशोर मुकादम लेफ्ट आर्म राउंड दी स्टंप्स, निकल के मारा है। 6 रन, खड़क और बेधड़क। लॉन्ग ऑन में ठीक हमारे कमेंट्री बॉक्स में 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस सिक्सर से 27 रन बिना किसी विकेट के, 27 विदाउट लॉस। फिर से मारने की कोशिश, इस मर्तबा सॉफ्ट डिसमिसल, तीखा जवाब किशोर मुकादम का। आउट हुए करण। रन मशीन ऑफ खार्डी सौरभ मात्रे आए हैं। इस सीजन में बहुत ही गजब के टच में है। चाहे भिवंडी हो, चाहे रायगढ़ हो, चाहे ठाना हो, चाहे मुरबार हो, इस खिलाड़ी ने जबरदस्त बल्लेबाजी की है। खार्डी की रन मशीन देखना आज उनकी जिम्मेदारी भी बढ़ी है, क्योंकि आप सेमीफाइनल खेल रहे। किशोर मुकादम आते ही स्विच हिट किया, लेकिन उनके लिए फील्डर पहले ही लगा दिया गया था। ये है कप्तानी। 1 रन आता हुआ स्कोर में। 3 ओवर की समाप्ति, रन बने 28 और 3 ओवर के लिए काफ़ी कम समय लिया है यहाँ पर धनेश 11 गोरसईबी ने। आप देख रहे हैं आदर्श चषक धानेवली 20-23, 20-24 और इस वक्त हमें लेट गोविंद संतू भोयर कीडानगरी में। स्वागत है आप सभी का। देर रात हमारे साथ मान्यवर्स का तांता लगा हुआ है। और जिन्होंने पहले ओवर में केवल 4 रन दिए थे, एक चौका लगाया था, उनको कंटिन्यू रखा गया है। ये खिलाड़ी भी क्या खास है। पिछले मैच में इसने रायगढ़ टीम को दबा दिया। अच्छा शॉट, टर्न किया, 1 रन बना। दूर से खिलाड़ी पहुंचे और अब जाके 2 रन। दिस इज द स्मार्ट क्रिकेट फ्रॉम सौरभ मात्रे। 2 रन से के 8383 कार्डी का स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 1 विकेट गंवाने के बाद। देखिए विकेटें तो बहुत हाथ में है, लेकिन लॉट ऑफ डिपेंड ऑन सौरभ मात्रे। इज द रन मशीन ऑफ कार्डी, इज द की प्लेयर। भावेश पवार अच्छा बैटल। सौरभ को पीछे हटे, केवल टैप कर दिया गेंद को
बैकवर्ड पॉइंट पे 1 रन। भावेश पवार के सामने रिस्क नहीं लिया जा रहा है। 1 रन से स्कोर 31 रन, 1 विकेट। के 8383 खार्डी। इसके बाद महामुकाबला बाकी है। मुरबार परिसर की दादा टीम फाइनल में पहुंच चुकी है। साइंस स्पोर्ट सरल गांव। पवार का पावर, सॉफ्ट डिसमिसल, तेज गेंद थी, आउट हुए सूरज फौजदार। यहाँ आई थी तो अध्यक्ष चषक कालेर को जीत के 7 कप की विजेता टीम है। और इस टीम के नाम महाराष्ट्र का एक रिकॉर्ड है कि एक सीजन में 37 कप की विजेता, उसमें कार, बाइक, सब कुछ, और 15 के रनर्स। नए बैट्समैन प्रहलाद पाटिल आए हैं बल्लेबाजी को। बहुत कुछ डिपेंड करता है कि स्ट्राइक अब किसके पास आता है, क्योंकि भावेश पवार ने इस ओवर में भी बहुत ही कातिलाना गेंदबाजी की है। बल्लेबाजों को जड़ के रखा है, शिकंजे में रखा है अपने। 4 खिलाड़ी सर्कल में है, लॉन्ग ऑफ पे कोई नहीं है, मिड ऑफ सर्कल में है, कवर है। 1 खिलाड़ी शॉर्ट थर्मेन पर और 1 खिलाड़ी शॉर्ट फाइन लेग पर। भावेश पवार धानेवली एंड से आते हुए। धानेवली वाकई में दिल वालों की वाली और धन वालों की वाली। ओ कटर थी, दुविधा में पड़ गए बल्लेबाज, खेले या ना खेले। इससे पहले कि कुछ वो करते, गेंद उनके बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। भावेश पवार तेज गेंद, रिवर्स खेला है, कमाल का शॉट है। और क्या फील्डिंग जगलिंग चल रहा है। आखिरकार रोक लिया वहां पर, 2 रन अपनी टीम के लिए बचाए। विनय थे वहां पर, रिप्ले में हम देखना चाहेंगे। बहुत दूर से आए थे, बहुत तेज आए थे। देखिए रिवर्स शॉट था, बहुत तेज मारा था, बहुत जल्दी पहुंच गए थे। ये देखिए आखिरकार रोक दिया। क्या टेलीकास्ट है, क्लीन एंड नेट। फिर रिवर्स की कोशिश, इस मरतबा गेंद फ्लाई स्लिप पे, कोई रन नहीं। भावेश पवार का स्पेल खत्म हुआ। 2 ओवर में कुल मिलाकर उन्होंने दिए 9 रन और लिए 1 विकेट। एक्सलेंट स्पेल फ्रॉम प्राइड ऑफ भिवंडी एंड महाराष्ट्र क्रिकेट, भावेश पवार। 4 ओवर की समाप्ति। ओवर के लिए कपिल केने को लाया गया है। मिस्ट्री गेंदबाज हैं। आपको याद होगा केंद्रीय राज्य मंत्री चषक में कारीवली के सामने 9 रन बचाए और बाली ट्रॉफी में बुरशीदी के सामने 9 रन बचाए, और दोनों कप को गुरसई बी ने उचक लिया। कपिल केने सौरभ के लिए खींच के मारने की कोशिश, टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल था। रिव्यू लिया वहां पर, तुरंत ही बल्लेबाजों ने अंपायर के फैसले को चैलेंज किया है।
सौरभ मात्रे से अपेक्षा रहेंगी कि 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाकर इस स्कोर को 50 के करीब कम से कम ले जाए, और उनमें वो क्षमता है। अब वो गेंद मिलती है या नहीं मिलती, क्योंकि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तळ नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। फेयर डिलीवरी, सब कुछ सही। 5 गेंदें बची है सौरभ के पास कुछ करने के लिए। स्कोर है इस वक्त के 8383, कार्डी का 33 रन 2 विकेट। अभी भी काफी दर्शक हैं, ये बहुत सफलता है इस कप की। स्विच हिट खिलाड़ी मौजूद हैं कवर्स में, और बड़ी विकेट गिरती भी सौरभ मात्रे की। शुरुआत बहुत अच्छी थी, लेकिन एंड अच्छा नहीं हो रहा है। पहले ओवर में जहां 15 है, लग रहा था स्कोर के 8383 कार्डी का लगभग 60 के करीब जाएगा। इसलिए क्रिकेट महान अनिश्चितताओं का खेल है, इसमें हर तरह का प्रिडिक्शन फेल है। कपिल के ने इस मरतबा अंदर आती भी गेंद को पुश किया, डायरेक्ट थ्रो की जरूरत थी। रन पूरा होता हुआ विशाल मात्रे के बल्ले से 1 रन से अब बहुत देर के बाद डूबते को तिनके का सहारा, बुरत्याला कारी सा आधार, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है। थोड़ा सा निराश हैं सपोर्टर्स, हालांकि बड़ा नाम है खार्डी का। स्विंग एंड मिस, कमाल की गेंद। टिप्पा खाने के बाद गेंद ने कांटा बदला था। कपिल के ने राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर अंधाधुन बल्ला चला दिया। आंखें मूंद कर खेल रहे हैं वहां पर, हालांकि बहुत अच्छे स्ट्राइकर हैं प्रहलाद पाटिल, लेकिन कहते हैं दबाव में बड़े बड़े रति महारथी सुरमा मार खा जाते हैं। इस मरतबा बैकफुट पे जाके मिस्क्यू पुल शॉट है, नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी। 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े, डीप से थ्रो पहुंचा है। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से के 8383 कार्डी का स्कोर 36 पे पहुंचा है, और विकेट गिरी है 3। कुल मिलाकर 37 की चुनौती। धनेश 11 गुरसई भी कौन पहुंचेगा फाइनल में साइंस सरल गांव के सामने महामुकाबले में। आइए सुनते हैं सेकेंड इनिंग की कहानी सुनील शिल्के की जुबानी।
मधुर अशा पद्धतीचा आवाज या अगोदर आपण ऐकला. फक्त आणि फक्त भिवंडीपुरता मर्यादित न राहता भिवंडीच्या बाहेर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्रभर ज्यांचे दौरे सुरू असतात, त्याचबरोबर 10PL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ज्यांना ऐकलं आणि अलीकडेच ज्यांनी 1000 टुर्नामेंट्स करण्याचा माइलस्टोन अचीव केला, असे आमचे सर्वांचे लाडके आपले सिद्दीकजी भाबे सर यांना या अगोदरच्या इनिंगमध्ये आपण ऐकलेलं आहे. दुसऱ्या सत्राकडे आपल्याला वळायचंय, जिकडे 37 धावांचं लक्ष गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथून पुढे महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असताना सरळगाव संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी, ते म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये धनेश 11 गोरसई ब या संघाला निर्धारित 5 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. पहिल्या सत्रात फलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती के 118383 खार्डी या संघाची, ज्यामध्ये फलंदाजांच्या योगदानाचा जर आपण विचार केला तर सूरज फौजदार, ज्यावर फार मोठी मदार होती या सामन्यामध्ये चांगली सुरुवात देण्याची, सूरजने निराश केलं. 9 चेंडूचा सामना करत असताना 10 धावा त्याने धावपलकावर जोडल्या. त्याचबरोबर करण निगुकर, ज्याच्याकडूनही खूप मोठ्या अपेक्षा होत्या, करणला चांगली सुरुवात मिळाली होती, ज्याने 15 धावा धावपलकावर जोडल्या. त्यानंतर सौरभ म्हात्रे, ज्यावर सगळ्यांचा विश्वास होता, तिथे विश्वासाला पात्र अशी कामगिरी सौरभला करता आली नव्हती आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून फक्त आणि फक्त 36 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी के 118383 खार्दी संघाकडे आहे, हा सामना या 37 धावांमध्येही ते कठीण बनवू शकतात प्रतिस्पर्धी संघ, अर्थात धनेश 11 गोरसई ब संघासाठी. आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, त्याचबरोबर आदर्श क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण मित्रांनो पाहतात. 32व्या वर्षामध्ये या स्पर्धेने पदार्पण केलेलं आहे आणि गेली 31 वर्षामध्ये जे झालं नव्हतं ते 32व्या वर्षी इथे खरं तर या धानिवलीकरांनी करून दाखवलंय. कारण या अगोदर आपण ठाणे रायगड सारखा मोठा सामना, महामुकाबला पाहिला आणि खूप साऱ्या संख्येने अफाट जनसमुदाय इकडे या सामन्याला प्रतिसाद देत असताना, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला त्यांचं समर्थन दाखवण्याकरता, क्रिकेटचा आनंद घेण्याकरता या क्रीडा नगरीवर आलेला आपण पाहिलेला आहे. आणि हेच यश असतं आयोजकाचं. त्याचबरोबर यासाठीच आयोजकांनी इतकी फार मोठी मेहनत तिकडे घेतलेली असते. यासाठी केला होता अट्टा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कबतूक पाहे झाली या वेचाचे, नाममंगलाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी, आता दिवस चारी खेळी मेळी. दुसऱ्या सत्राला सुरुवात, पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर गेले, त्यानंतर खेचून मारलाय, चाबूक फटका, सुरुवात दमदार, चौकार. ज्यांनी क्रीडा नगरी गाजवली असा खार्डी संघ इथे अडचणीत आहे. चॉप केलेले क्षेत्ररक्षक गलीमध्ये उपस्थित, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट. स्वतः गोलंदाज सूरज चेंडू पर्यंत जात आहेत. इन बिटवीन एक धाव पूर्ण झालेली आहे. त्या खार्डी संघाला आजच्या या रजनीमध्ये एक पाऊल पुढे टाकत असताना अनंत अडचणी आल्या. हेच तर खरं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हे आपण बघत असतो. या अगोदर झालेल्या परफॉर्मन्स मधून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळेल, परंतु प्रत्येक वेळेस कंडिशन्स वेगळी आहे, प्रत्येक वेळेस ऑपोजिशन्स वेगळी आहे, प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षण क्रिकेटमध्ये नवा आहे आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेस गांभीर्य बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. सौरभ म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा तयार असतील. संदेशसाठीचा हा चेंडू आहे, लाईन पासून अलग होत असताना थोडा इनसाइड आउटच्या टच मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न फुल लेंथवर इथे संदेश चौकलाय. हा चेंडू निर्धाव आला, सुरुवात चौकाराने झाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत त्या म्हणजे 5. खार्डी आणि गोरसई असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 5 षटकांचा. समोर एका स्टँड मध्ये तिकडे मला असं वाटतं जी लाईट ब्लिंक होते ती लगेचच बंद करा, धन्यवाद. यावेळेस फटका इकडे फसलेला आहे, टिपला जेल आणि फलंदाज संदेश केने अर्थात धनेश 11 गोरसई ब चा कर्णधार बाद.
रवाना होत आहे, मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेला आहे, ज्याचा खेळ आतापर्यंत आपण एन्जॉय केला या अगोदरच्या ठाणे वर्सेस रायगड सामन्यामध्ये, आणि ज्याच्या अगोदर A1 अशा पद्धतीचं संबोधन आहे असा पवन केने मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होत आहे. पाहायचंय पवन क्रमांक 3 साठी आलेले आहेत. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे गोरसई ब संघासाठी पवन सलामीसाठी आलेले आहेत, परंतु क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात, आणि त्या डिसिजन मध्ये फ्लेक्झिबिलिटी जर असेल तर ते क्रिकेटिंग युनिट नावारूपाला येत असतं. आणि अशातच संबंध टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोरसई ब संघाच्या नावाचा बोलबाला आहे. यावेळेस स्वीप केलेला आहे, स्लॉक स्वीपचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, थोडे फंबल झाले आणि हीच परवानगी इथे होती या दोन फलंदाजांसाठी अतिरिक्त एक धाव पूर्ण करण्याची. बघा, क्रिकेट खेळत असताना तुम्ही ते अत्यंत काळजीपूर्वक खेळलं पाहिजे. त्याचबरोबर क्रिकेट शरीराने खेळलं जातं आणि तितकंच ते ब्रेनने सुद्धा खेळलं जातं. पहिली धाव अतिरिक्त वेगाने घेतली म्हणून दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली. बसले बैठक फटका, त्यानंतर लॉफ्ट केला स्क्वेअर ऑफ द विकेट, हा ड्राईव्हचा फटका, दर्जेदार चौकार. म्हणजे खरं तर ज्या गावामध्ये अनेक तारे सितारे क्रिकेटने टेनिस क्रिकेट विश्वाने दिलेले आहे, एक गाव गटामध्ये या खरं तर संघाचा पूर्ण महाराष्ट्रभर या संघाचे दौरे असतात. त्याचबरोबर त्यांना तितकं नेम अँड फेम मिळालेले आहे. त्याचबरोबर गोरसई गाव म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अत्यंत गुणवंत धावसंख्या लेखक अर्थात स्कोरर त्या गावाला बिलॉंग करतात, जिसमें हे दम ज्ञानेश्वर मुकादम म्हणून ज्यांना आम्ही ज्यांचा उल्लेख करत असतो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण कौशल क्रिएशनचे स्कोरबुक वापरत आहात, आणि हे कौशल क्रिएशनचे स्कोरबुक अलीकडे ज्यांच्या वतीने लॉन्च झालेले आहेत ते भिवंडी तालुक्यातील कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते सुभाष धुमाळ सर सुद्धा गोरसईला बिलॉंग करतात. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 11. दुसऱ्या षटकामध्ये आपण जाणार आहोत. विशाल म्हात्रे येतील. यावेळेस ट्रॅकिंगला फलंदाज सूरज केने. सूरजसाठीचा हा चेंडू आहे, हलकीच दिशा दिलेली आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक फंबल करतायत. आणखी एकदा 2 धावा अत्यंत चपलाईने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळेस टोटल थोडं कमी असतं किंवा धावफलक तितकं फार मोठं सजलेलं नसतं पहिल्या इनिंगमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये त्याचा परिणाम गोलंदाजांवर होत असतो, त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एखादा दुसरा मोठा हिट जर आला तर या सामन्यामध्ये चुरस निश्चितच मातीमोल होत असते. यावेळेचा हा चेंडू चांगला होता, परंतु तो लांबीच्या दृष्टिकोनातून चांगला होता, दिशेच्या दृष्टिकोनातून तो भरकटलेला आहे. पंच दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणतायत. हा चेंडू स्वेर घोषित केला. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. 14 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. सन्माननीय अजितजी राणे साहेब यांच्या वतीने पवन केनेने जर लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार दिले तर त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज इकडे दिलं जाईल. सन्माननीय अजितजी राणे की जे ओबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने हे बक्षीस अनाऊन्स झालेलं आहे. तुमच्या या स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही सहर्ष स्वागत करू. स्पर्धा तुमच्याच गावची आहे आणि 32वे पर्व या स्पर्धेचं दिमागदार रीतीने पुढे सरसवलेलं आपण पाहिलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये कोणताही निर्णय वादातीत राहिला नाही, कोणत्याही गोष्टीवरून या स्पर्धेमध्ये आर्ग्युमेंट झाली नाही, त्याचबरोबर अंपायरचा डिसरिस्पेक्ट झाला नाही. ही खरी ओळख आहे जेपी पॅनलची. चांगली पंचगिरी, चांगली अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनलच्या पंचांनी केलेली आहे. हळुवारपणे धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 16. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी अनेक विस्तारामधून सहकार्य आलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं. या सौजन्य दात्यांचाही आयोजकांच्या वतीने आपल्याला ऋण व्यक्त करावं लागेल. प्रभाच्या विरुद्ध दिशेने गेले, स्विच केलं, बॅटची ग्रिप बदलली, स्टान्स चेंज केला आणि इथे अपेक्षित अंतर मिळवलं फलंदाज A1 पवनच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता बघता दस सहस्रेषु दाता भवती बानवा. अर्थात 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये
एखादा चांगला वक्ता जन्माला येतो, परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची वानवा असते. परंतु या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सढळ हाताने तन मन धनाने इथे सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया आणि ते आपलं कर्तव्य आहे. या स्पर्धेसाठी क्रमांक 3चं बक्षीस ज्यांच्या वतीने दिलं गेलं ते दत्तभक्त नवनाथ परमपूज्य कमलनाथजी बाबा यांचंही आपल्याला ऋण व्यक्त करावं लागेल. या गावावर ज्यांचं फार मोठं वरदहस्त आहे, त्याचबरोबर या परिसरावर आपल्या मुरबाड तालुक्यावर ज्यांचं वरदहस्त आहे आणि ज्यांच्या फार मोठ्या खरं तर कार्यामुळे या गावाला प्रति पंढरपूर असं संबोधन मिळालेलं आहे. 22 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. एकूण धाबांची जर आवश्यकता आपण पाहिली तर 37 पर्यंत डाव घेऊन जायचे, म्हणजे 19 धाबांची गरज, 15 धाबांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शेषे. बेग युअर पार्डन. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी. कलेक्शन करत असताना थोड्या अडचणी गोलंदाजाच्या समोर आलेल्या आपण पाहिल्या, परंतु त्याचा कोणताही नुकसान इथे गोलंदाजी करणारा संघ अर्थात याच गावातील के अर्थात किशोर यांच्या वतीने स्पॉन्सर्ड केलेला संघ खार्डी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. 23 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर 18 चेंडू शेष आहेत. 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आणि फायनल मध्ये बेधडक प्रवेश मिळवण्यासाठी. ते म्हणजेच धनेश 11 गोरसे ब संघाच्या या फलंदाजांना. संदेश केने 0वर बाद झाले होते. कर्णधार फार लवकर खेळाडू कक्षामध्ये परतले होते, परंतु अलीकडे असे अनेक संघ आपण बघतो ज्यांच्याकडे फार डीप पर्यंत बॅटिंग लाईन असते आणि अलीकडचं क्रिकेट सुद्धा हे बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट असं आपण म्हणूया. कारण टेनिस क्रिकेट विश्व आपण पाहिलं की जे लेदर क्रिकेट बॉलच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे सरसावत असतं आणि लेदर क्रिकेट विश्वामध्ये AB डिव्हिलियर्स सारखा एक फलंदाज आला ज्याने फार मोठा प्रभाव फलंदाजीवर टाकला. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मुंबईचा राजा सूर्यकुमार यादव याच्या वतीनेही अनेक इम्प्रोवाइज फटके आपण पाहतो आणि त्यात तेच लोन खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा आले. सॉफ्ट हँडेडली प्लेस करतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्यावर सायकोलॉजिकल प्रेशर आणि इथे ज्यावेळेस तुम्ही दबाव झुगारून कामगिरी करू शकत नाहीत त्यावेळेस तुम्ही जी कामगिरी करता त्यामध्ये अनंत उणिवा असतात. त्याचबरोबर त्या कामगिरीत तुम्हाला सातत्य ठेवता येत नाही आणि नियंत्रण राखता येत नाही. फेकीमध्ये नियंत्रण कमी झालं होतं. 25 ऑन दी बोर्ड. यावेळेस फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. स्वीप केलेला क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्रेट टू दी फिल्डर. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय दी फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. A1 पवन डिपार्ट्स. या क्रीडा नगरीवर अनेक प्रेक्षकांची उपस्थिती आपण अनुभवली आणि त्याचं दुसरं कारण निश्चितच आपण पाहू शकाल की आज दिवसभर गोरसई ब संघ या क्रीडा नगरीमध्ये खेळताना आपण पाहिलेला आहे. या संघालाही फार मोठी लोकप्रियता, वलयांकित असणारा हा टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर दिग्गज संघ आपण बघत आहोत. 25 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्या संघाच्या विरोधात 37 धावा डिपेंड करणं 5 षटकामध्ये हे सुद्धा थोडं कठीण आव्हान आहे आणि आतापर्यंत या सामन्याचा जर विचार केला तर सामना गोरसई ब संघाच्या बाजूने अधिक झुकलेला आहे. सर भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेडली प्लेसेस करतायत. 16 धावांमध्ये 12ची गरज असताना इथे 1 धाव मिळालेली आपण पाहू शकाल. क्रिकेटमध्ये तुमची असेसमेंट चांगलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये तुमचं आकलन चांगलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अनेक प्लॅन्स असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा A प्लॅन फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे B प्लॅन उपस्थित असणं फार गरजेचं आहे. तो रोड मॅप जर तुमच्याकडे असेल तर फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन्स ज्यावेळेस काम करते त्यावेळेस तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर येत असता आणि चांगला खेळ तुमच्या वतीने होत असतो. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये असमर्थ ठरलेला खार्डी संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीत आपण पाहिला. उजव्या इष्टीच्या फार बाहेर पंच अजीम हमदुल्ले सर, भिवंडीची जाण म्हणून खरं तर ज्यांना आपण उल्लेखू शकतो कारण गेली अनेक वर्ष ॲज अन अंपायर म्हणून काम करतायत. विशेषतः रात्रकालीन क्रिकेटमध्ये ते अत्यंत प्रसिद्ध आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 27 अर्थात 27. हा चेंडू अचंबित करणार आहे फलंदाजाला, परंतु
असे अनेक चेंडू फेकावे लागतील, त्याचबरोबर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करावे लागतील, तर या सामन्यामध्ये जिवंतपणा टिकून ठेवू शकतील गोलंदाजी करणारा संघ अर्थात खार्डी संघ. 14 चेंडू 10 धावांची गरज. सूरज केनेसाठीचा हा चेंडू आहे, इथे लॉफ्ट केलंय, पायांमधून लॉफ्ट केलं आणि क्षेत्ररक्षकाने इथे दिरंगाई केली, ढिलाई क्षेत्ररक्षणातली. चौकार. धावपल कबर. इथे स्लॉप सिप पॅडल सिपचा फटका खेळायचा होता, पाहायचे फलंदाज बाद होतील का. डायरेक्ट हिट आली, यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज सूरज केने बाद. या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच गावातील टॅलेंट भालचंद्र भोईर यांच्या वतीने फार चांगलं गुणसंख्या लेखन, धावसंख्या लेखन केलं गेलं. त्याचबरोबर हेमंत माळी यांच्या वतीने सुद्धा या धावपलकाला योग्य रीतीने सजवलं गेलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये धावपलक सजवत असताना सुद्धा 3-3, 4-4 रंगाचे पेन वापरले जातात आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा पेन वापरला जातो, हायलाइट केलं जातं. म्हणजे जर फलंदाज बाद असेल तर लाल रंगाने तिकडे लिहिलं जातं, एखादा षटकार आला तर ग्रीन पेन वापरला जातो, एखादा चौकार आला तर त्यापेक्षा वेगळा ब्लॅक कलरचा पेन वापरला जातो. अशी रंगसंगती इथे क्रिकेटमध्ये आपण स्कोरबोर्ड लिहित असताना वापरतो. हे सगळे स्कोरर वापरत असतात आणि क्रिकेट हा खेळ तसाही रंगांचा उत्सव आहे असं आपण म्हणूया. क्रिकेट ही आपल्याला अनेक रंग दाखवत असतं, कधी कधी स्वप्नांचा बेरंग झालेला सुद्धा खेळाडूंचा आपण बघत असतो आणि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या पद्धतीची कमिटमेंट हवी आहे ती कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये देत असताना तुम्ही जर असमर्थ ठरले तर मात्र तुमचे 12 वाजत असतात. एकूण धावा 31, 6 धावांची गरज. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा षटकार जर इथे आला तर MSD स्टाईल अर्थात महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने सामने संपवायचा त्या पद्धतीने सामना संपू शकतो. फुलटॉस चेंडू, त्याला जितकी उंची मिळाली होती त्या उंचीने फलंदाज आश्चर्यचकित निश्चितच झाले. हा चेंडू नो आहे बीमर आणि परंतु तरी सुद्धा उंच उडी मारत असताना चेंडूफळीचा संपर्क आणण्याचा प्रयत्न इथे भावेशच्या वतीने झाला होता, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. एक धाव निश्चितच आलेली आहे, एका धाब्याने धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 32, 5 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शेष आतापर्यंत राहिलेला आपण पाहू शकाल. सहकार्य वृत्ती जपणारी ही स्पर्धा, प्रेम आणि जिव्हाळा देणारी ही स्पर्धा, जपणारी स्पर्धा. यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील, काय झाले तिकडे आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. इन बिटवीन 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावपलक हळुवारपणे पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 34, 3 धावांची गरज. अलीकडचं क्रिकेट बदललं, टेनिस क्रिकेट विश्वाला सुवर्ण दिवस आलेले आहेत. सुवर्ण युगामध्ये टेनिस क्रिकेट विश्व आलेलं आहे आणि ज्यासाठी आयोजकांची फार मोठी कामगिरी आपण पाहिली. ज्या गोष्टीची चर्चा आम्ही करत होतो तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये झाली. पडले परंतु चांगला फटका इथे दाखवला, फॉलिंग स्वीपचा फटका आणि हा भावेशच्या बॅटमधून जो ठरतो विजयी षटकार आणि आदर्श चषक 2024 या स्पर्धेतील